तक्षशिला बुद्धविहार गोरेगाव या ठिकाणी उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आहे. त्या अनुषंगाने बुद्धविहारामध्ये काय काय तयारी आहे, काय काय नियोजन आहे, काय काय कार्यक्रमाची रूपरेषा आहे, याची आपण थोडीफार माहिती घेऊया. काही भीमसैनिक इथं थांबलेले आहेत, आपले अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष. तर जयंती समितीचे सचिव या वर्षीचे संदीप वैद्य सर इथं, आपण त्यांना विचारूया. सर, काय नियोजन आहे मग आता? जय भीम. जय भीम, जय भीम, जय भीम. बोला. तर आता उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आहे. या अनुषंगाने काय काय तयारी? काही दिसत नाहीये, शांतता वाटत आहे. त्याची भरपूर तयारी आहे आणि आता आमच्या बुद्धविहाराचं पण काम बाकी आहे. ते बांधकाम आम्हाला प्रगतीपथावर न्यायचं आहे. तसंच अजून हे जे आपले आता बॅनर वगैरे चिटकवणार आम्ही संध्याकाळी रात्रीला. ते बाबासाहेबांचा बर्थडे साजरा करणार आम्ही. तर पब्लिक सर्व जनता येणार. बर्थडे साजरा करणार म्हणजे रात्री काय केक वगैरे हा, रात्री केक वगैरे कापून आतिषबाजी करणार आहोत. फटाकडे वगैरे असं नियोजन सर्व केलेलं आहे. नियोजन सर्व केलेलं आहे. तर आम्ही समजा रात्रीला जास्तच नियोजन दिसेल, जास्त पब्लिक दिसेल. लेझिम वगैरे सर्व आमच्याकडे आहे. त्यामुळे आमचं सर्व नियोजन झाल्यासारखंच आहे. काही कमतरता असेल आम्ही सदस्य हे ते वगैरे काही करून घेऊ. तर आता आपल्या ठिकाणी इथे पवन मोरे भीमसैनिक आहेत, ते पण समितीचे कार्यकर्ते आहेत. आपण त्यांना विचारू. तर आपल्या रॅलीचं काय नियोजन आहे, म्हणजे काय उद्या काय काय? सर्वांना सर्वप्रथम माझा मानाचा सन्मानाचा जय भीम. जय भीम सर. जय भीम. उद्या जी जयंती होणार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आहे. त्याच्यामध्ये आम्ही सर्व भीमसैनिकांनी जी तयारी केलेली आहे ती आम्ही संध्याकाळी तयारी करणार आहोत. आज फक्त जरासं आम्ही इथं आलेलो आहोत. तर आता आपण यावर्षीची जयंती समितीचे अध्यक्ष सुगत इसावे यांच्याबरोबर चर्चा करू. सर, उद्या काय नियोजन आहे मग रॅलीचं किंवा मग अभिवादन सभा कशा प्रकारे? सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. सार्वजनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अध्यक्ष या नात्याने मी तुम्हाला जयंतीनिमित्त माहिती देणार आहे की मिरवणूक कशी निघणार आहे किंवा दिवसभर काय कार्यक्रमाचं नियोजन करणार आहे, मिरवणूक कुठून निघणार आहे. हा, मग उद्या म्हणजे काय तयारी असणार आहे की जसं अभिवादन सभा असेल, मग त्यामध्ये तुम्ही कोण वक्तव्य? उद्या अभिवादन सभा कशी असणार आहे? उद्या सकाळचं नियोजन असं आहे की सकाळी 8:30 वाजता आमच्या इथे त्रिशरण पंचशील राहणार आहे. त्याच्यानंतर 8 ते 9 वाजता आम्ही इथून बाईक रॅलीचं नियोजन करण्यात आलेलं आहे दरवर्षीप्रमाणे. यामध्ये गावात 5 ते 6 हजारच्या वर भीमसैनिकाच्या रॅलीचं नियोजन करण्यात आलेलं आहे. म्हणजे 5 ते 6 हजार गाड्या असणार असं नाही, म्हणायचं? 5 ते 6 हजार गावातले भीमसैनिक आहेत ज्यांच्याकडे गाड्याचं नियोजन आहे. आता सर्वजण तर रॅलीमध्ये येणार नाही, कारण कार्यक्रम भरगोसचा असल्यामुळं प्रत्येकाला इथे येणे शक्य नाही. कारण प्रत्येकाचं काम आम्ही वाटून देण्याचं काम केलेलं आहे. त्यासाठी आता प्रत्येकाकडे गाडी आहे किंवा नाही आहे याचं